पाटील, सरपंचाच्या काळामध्ये गावाचा पाणी प्रश्न मिटला बघा. काय सांगताय भाऊसाहेब तुम्ही? त्या सरपंचाचं कौतुक. अहो खालच्या आळीला पाणीच नाही. अरे माग हिडीव काढला हिडीव. आणि त्या हिडीव मध्ये कंप्लेंट टाकलं काय, गावाला 2 एकराची हिर. आता तुमच्या टाकीत पाणी सोडलं की घरात पाणी, वाटीत पाणी, चमच्यात पाणी, ह्याच्यात पाणी, त्याच्यात पाणी, पाणीच पाणी. अहो पण पाण्यात मग अख्खं गाव पाण्यात गेल्यावर राहायचं कसं कुठं आपण? सरपंच, पाटील म्हणतात राहायचं कुठं? अहो घरात खाटा असतं की खाटावर राहा, पटावर राहा, चौरंगावर राहावा की राव पाटील, पण पाणी होऊ द्या. वल्ल झालं पाहिजे. अहो सरपंच, वल्ल वल्ल पाणी येणार का वा तुमचं? असं आता ही पाईप बदलायचं तर बघा, तारण आळपलं तर बघा पाईप. आता ही पाईप आपल्याला आधी बदलावं लागते. म्हणजे सरपंचाचं पाईप सुद्धा नीट नाही तर टाकीचं टाकीचं काय झालंय भाऊसाहेब, सरपंचाचं लक्ष थोडं गावाकडे कमी व्हायला लागले. त्यांचं ध्यान जरा कुठं दिसायला लागले. आम्हाचं निदर्शनाला नाही आलं अजून. आता बघा तुम्ही, पाईपाला तारा कशामुळं लागल्या? होय पाटील, जोड आहे जोड, याटाळा मारलेलं म्हणजे जॉईंट. सरपंचानं दुसरं काय केलंय? नुसतं जॉईंटच केलंय. नुसतं जॉईंट काढतंय जोडतंय, काढतंय जोडतंय. अहो पण त्याचं पुढचं काय आहे का नाही? अहो पाईपाचं म्हणा ना पाटील, समज होणार आहे. राम राम सरपंच. नाम्या आलाच. आईला गावाला पेट करतोय बघा. आता आणलंच काय तर मला काय म्हणायचंय माहित आहे का? तुमचं सगळ्याच चाललंय पाण्याच्या टाकीवरनं. ग्रामसेवक जी आहे गाव पिशवीत घेऊन फिरतय, पाटील हाय ते इकडे तिकडे बिडी घेऊन वडतय, आणि सरपंच अरे बाबा नो तुमच्या माहिती करता सांग सरपंच. अहो गावात काय झालंय माहिती आहे का तुम्हाला? मला सांगायचं, त्या सावकाराच्या पुरीनं सगळं गावाची वाट लावली. तुम्ही गावाच्या टाकीचा विकास करत बसला. गावात पाणी करा नाही तर रानात पाणी करा. अहो पण गाव सुख लागलं पाहिजे, याची सुरुवात करायची कशी हे तुम्हाला कळलं पाहिजे. अहो गावात पोरांना जगू दिना पुरगी, आणि कुणाला माणसाला नीट बोलून राहा. मी रस्त्यानं चालू तर म्हणते ए नामिया इकडी. अरे बोलण्याची पद्धत आहे का नाही? अहो सरपंच, सावकार बी झाला गावाच्या डुईजड, आणि त्याची पोरगी बी. आता बाप तशीच पोरगी बी. मग काय होतं सांगतो तुम्हाला, ह्याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. एकदा का त्या पोरीचं लग्न झालं की गाव बघा कसं शांत आणि समाधानी होत आहे. भाऊसाहेब, सरपंच काय तिचा बाप आहे होय तुम्ही त्यांना सांगायला लागला? अहो तसं नाही, गावचं सरपंच म्हणल्यावर सगळीकडे ध्यान पाहिजे का नको? अहो तसं म्हणा की बाप आहे का? मी त्याच्या आईला कवा गेलो नाही, आलो नाही, तिच्या जाऊ मी भेटलो नाही तरी बी आईला सरपंच, मी तर तुमच्या संग 24 असतो राव. आईला तुला वाढल्याशिवाय छत्री नीट. अहो छत्रीचं जाऊ द्या, ती पोरगी कोणाची आहे ती बघा पहिला. पण मी तुला सोडून गेलो. आता मला का माहिती कवा गेला चल झोपीतच. आईला बघली. आता काय तुमचं खरं नाही सरपंच. सरपंच भाऊसाहेब, मी चाललो तिकडे बा. आता तालुक्याला चाललं असेल. बरं आपण असं करू, आता ग्रामपंचायतमध्ये जायला पाहिजे.
ते ठराव लिहून मला बी जायचंय. चला. चला. चाललेच कुणाकडे राहू. पोरगी तर गावात पोरीची चर्चा चालू झाली. आता कसं करायचं? हे रंग्या चल. आलो आलो सरपंच आलो. या मायला वर्षावर गावातल्या कट्ट्यावर फेरफटका मारून येतो. मग कसं आहे त्या सावकाराच्या पोरीचं जरा न्याय निवाडा बघतो मी. या मायला जे मी काय पण म्हण सतीश भावा, बाजी मारलीस तू. बघा सत्याने बाजी मारली काय गडबीड जिंकला काय? अरे गड लगीन जमलंय त्याचं. लगीन जमणं म्हणजे आजकालचा गडच जिंकल्यासारखं आहे. लका ज्या पोरींच्या मागं तुम्ही गावातनं फिरत होता त्या पोरींची लग्न झाली, त्यांना लेकरं झाली, ऑपरेशन झाली, तरी तुम्ही लगा अजून हाय असंच एक पोरगी पटवता जमना तुम्हाला. अरे तुम्ही असंच फिरत बसा गावात बोंबलत. हा आम्ही काय कमी प्रयत्न केलं का? लय प्रयत्न केला गावात पण नाही जुळलं आमचं. कुठं काय करायचं? तू मारली बाजी. अरे मग त्याला तसं राहावं बी लागतं भावा. पण आता माझ्याकडे एक हक्काची एक पोरगी आहे. मी एक काम करतो आता मामी सोबतच सेटिंग लावतो. हो मामी सोबत सेटिंग. अरे मामी सोबत सेटिंग लावतो म्हणजे काय बोलतोय तू? तुला लग्न मामी संग करायचंय की मामीच्या पोरी संग करायचंय म्हणतो अरे मी? तसं नाही. मामीला पहिले विश्वासात घ्यावं लागन. मामीला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगावं लागतील. मी काय येशन बिशन काय करतोय का? पहिलं मामीला विश्वासात घेतो. मग मामीला माझ्यावर विश्वास बसला की मग मामी मला पोरगी देईन. असं म्हण की मग. असं म्हण ना मग. या मायला ज्या मी इथं आलो तर इथंही सेटिंगचा विषय चाललाय. तिथं गेलो तर तिथंही सेटिंगचा विषय चाललाय. नेमकी मला भानगडच काय कळना. काय भानगड असतं तेच भाऊ होय रे सुरज्या. सेटिंग म्हणजे दुसरी कुठली सेटिंग आणली तुम्ही अजून? अरे मग तुमची कशाची सेटिंग चालली? ह्या पोरांच्या लग्नाचं चाललंय राव नामदेवराव. पोरांच्या लग्नाचं वय या मायला वारसावं तरी म्हणतोय गावात बोंबाबोंब झाली का काय? सरपंचाची, पाटलाची आणि ग्रामसेवकची. मी त्याच्या पायची विचार करतोय. कशाची काय झाली आता तिथं अजून? अरे बाबानो नेमका मलाच प्रश्न पडलाय. तिथं गेलो तर तिथं सरपंचाचं आणि पाटलाचं झंगाट तुटलं होतं. ग्रामसेवक आपण गाव पिशवीत घेऊन बोंबलत फिरत होतं. पण आम्ही म्हणलं तुला बायको तरी भीती का? पण नेमकंच कळलं ना मला. ज्या मायला वर्षावं पाटलाचं असं नियोजन ठरलं की मग नेमकी पोरगी सावकाराची का नेमकी पोरगी पाटलाची का नेमकी पोरगी सरपंचाची? अरे ना म्या तू नावं नेमकी घेतोय तरी कोणाकोणाची? सरपंचाचं घेतोय, ग्रामसेवकचं घेतोय, पाटलाचं घेतोय. लका ती सरपंच देव माणूस आहे त्याचं सुद्धा नाव घेतोय तू. गावातली तू एवढी जणांची नावं घेतोय. सावकाराला जर कळलं का नाही तुझी चांबडी सोडून काढी चांबडी सगळी. नेमका घोळ लागे ना म्हणून मी विचार करत रस्त्याने चाललो होतो. पण आता तुम्ही भेटला म्हणून थांबलो मी. अरे पण नेमकं चाललंय काय? अरे गावात वांड पोरगी आहे वांड. या मायला जिजा मी अशी फोडून काढली पाहिजे की सांगता सुई नाही. अरे तुम्ही नुसतं तोंड बघा रे तोंड. तुमच्या तोंडाचं काय घेऊन बघू तो तुमच्या तोंडावर. मी तर चाललो तुमचं काय सारखं पोरींचंच बोलणं चालू असतंय. अरे तू बारीक आहे अजून, तुला नाही समजत. अरे ते सावकाराची पोरगी आहे ना, अरे एवढी माझं आहे तिला पैशाचा आणि ह्याचा लय भांडकुदळी बघा ते. तिच्यापेक्षा ते अंजू बरी शांत आहे, अभ्यासू आहे. अरे एवढं तुला सांगून उपयोग नाही आता. ते सावकाराच्या पोरीचं तर एखाद्याने सोबत त्याने जर लग्न जर केलं ना, अरे त्याचं पूर्ण वाटोळच आहे. ते सुधरूच शकत नाही बघ ती पोरगी. आहे बघ. काय रे मस्ती आली काय तुम्हाला? काय सारखा जेव्हा बघल तेव्हा माझाच विषय घेताय. अशी पोरं मी टायरला बांधून फिरवत असते. ए तू किती शहाणी माहिती आहे की? सगळ्या गावात टवाळका करत फिरते की. समजत नाही का तुला? तुझ्याविषयी आमच्यापाशी काही सुद्धा चर्चा नव्हती. उघड डोक्यात जाणू का? चल निघ, तुझा काय संबंध नाही. अटकणे तुला सांगते की माझा काय संबंध आहे. एका दिवशी बघते तुला. ए जा बघ, तुझ्यासारखी 56 बघतो पुरे. बघते सांगते तुला एका दिवशी. अयो काय म्हणले रे तुला? ए मंग्या, अरे ती मला एकट्यालाच नाही म्हणली, आपल्या सगळ्याला म्हणली. अरे आपलं काय करणार आहे. चला. होय एक बोलू का मी तुम्हाला? हा बोल ना. हे राधाच्या लग्नाचं बघा ना तेवढं. माझ्या पण मनात तेच आहे. तुला जी बोल वाटतंय तीच मी पण बोलतोय. घड्याळ
ते काय तिथे ठेवले ड्रेसिंग टेबलवर? माझ्या पण कानावर तीच आलंय राधाबद्दल. जरा गावात बऱ्याच लोकांना ती वेडं वाकडं काय बोलते, मुलांबरोबर बरोबर वागत नाही, असं भरपूर लोकांचं माझ्या कानावर आलंय. तर आता मी पण काय करतो, तिचं लग्नच आपण उरकून टाकू. आपली पोरगी लय लाडात वाढलेली आहे. आपल्या तोला मोलाचं असावं, आपल्या लायकीचं असावं. आपली पोरीने आपल्या पोरीला आपण खूप लाडात वाढवलेलं आहे. मी काय करतो, आज आता जातोच जरा गावात 1-2 पाहुण्यांना पण मी कल्पना देतो आणि राधाला पाहुणेच घेऊन या म्हणतो. काय पण करा पण पाहुणेच घेऊन. अरे काय नाम्या बोलीला का भाऊसाहेबाला किती वेळा का झाला आपण त्या सर्जासारखं उभं राहायचं दारात. तुझ्या मायला सर्जासारखं म्हणजे अरे पुत्र आजीच्या आईला भाऊसाहेब पाटील हाक मार दे या बाहेर. नामदेव पाटील राम राम. राम राम. काय त्यानं केलंय? काय भाऊसाहेब तुम्हाला जी सांगितली होती 2-3 कामं तुम्ही काय बघा नाही आमच्याकडे राव. काय सांगायचंय अहो, कामाचा व्यापच एवढा वाढलाय. तुम्ही फक्त सरपंचाचा व्याप वाढवायला लागलाय, बाकी काय नाही. नाही नाही तसं नाही, अजिबात नाही. नाहीतर काय ना मग नेमकं मला काय म्हणायचंय भाऊसाहेब माहित आहे का, नेमकं कशाविषयी चाललंय मला कळू दे की थोडं. या मायला वर्षावर अरे जी गावातली राहिलेली कामं आहेत ती हा. सरपंच काय म्हणलं होतं 15 दिवसात करतो. अरे सरपंच म्हणजे थोड माणूस आहे, त्याला फक्त नादाधिक नाद ह्याच्याशिवाय उद्योग नाही. पाटील तुम्ही लय संशयच घेऊ नका. हा भाऊसाहेब कामाचं तेवढं बघा कडे. सावकार आले आपला विषय तर राम नाही का राम कळला? सावकार. मी कशाला बोलतोय. राम राम. काय सावकार काय चाललंय? पाटील जरा टेन्शनच आलंय. आता कसलं टेन्शन? काय बोलणार सांगायचं ना? तुम्हाला घरातल्या गोष्टी. तरी पोरीचं व अहो सावकार पुरीचं जर असलं तर पण जरा नेटानं बोला की नेमकं झालंय काय कळू दे की आम्हाला. नाम्या पोरगी असल्यावरच कळतं साव पाटील. खरं तुला काय कळायचं, तुला अण्णा बुड. पाटील हा आपली पोरगी आहे ना बर जरा पुढू बुद्धीची. हाय 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 हाय. जरा गावातनं इकडून तिकडून काय पोराबिरांच्या तक्रारी जरा कानावर येत्यात. होय हाय. तेवढं जरा काय पाहुणं बिवणं तुमच्या ह्याने पावसाहेबाच्या ह्याने बघा कुठं असलं तर जरा. बघू आपण. एकदा पुरीचा हात पिवळं केलं ना हा. बघा सगळं टेन्शन कमी झालं बरं का. खराय. सावकार पुरीचं लगीन करायचं म्हणता. हो आईला ही एक बेद भारी झाला, पण पाहुणं हायत की आपल्याकडे. तुम्ही काय त्याचं टेन्शन घेताय? काय म्हणतो नामदेवराव? हो आईला नामदेवराव, या नाम्याचा नामदेवराव कवा झाला? आता पाटील बघा पाहुणं आणणार म्हणल्यावर नामदेवराव म्हणावं लागेल ना. होणार. हा पण सावकार पाहुणं बी चांगलं थोला मोला जायचं. तुम्ही असं काय काळजी करू नका. घरी गाड्या बंगलं या मायला वर्षावं असं खतरनाक पाहुणं येतं. पण आता तुमच्या पुरीचा विषय म्हणल्यानंतर जरा अवघडच आहे थोडा. नामदेवराव तेवढं प्लीज पाहुण्यांचं बघा बरं का. आणि पाटील तुम्ही पण नामदेवला सांगा. भाऊसाहेब सांगा जरा नामदेवला. अहो सावकार नामदेवरावनं मनावर घेतलं म्हणल्यावर विचारच नाही आता. हा मग नामदेवराव मी लागतो कामाला. अहो सावकार तुम्ही बिनधास्त तयारीला लागा. हे नाम्यानं शब्द दिलेला आहे, या मायला वर्षावर कधीच खोटं होत नाही. हा तुम्ही लागा तयारीला. या मायला वर्षावर गेल्या जातो आणि बायकोला पहिला निरोप देतो. हा येऊ का बस? हा या अरे का नाम्या हा बोला की पाटील. तू तर मग तू इथे कंपन्या आहेत त्या, गाडी गोड्या आहेत त्या, बंगलं आहेत. आज तिला का सावकाराची पोरगी करताल का? अहो पाटील
तुमच्या ध्यानात येत नाही. अहो पोकळ वासान वार जाई बसा बसा या मायला वरसावं. आजकाल पुरी तरी कुठे मिळते त्या तटाल पोरं अशी पडून राहिले ती. हा आणि मग सावकाराला काय झालं ना पोरगी द्यायला, आणि ते बी करेल की मोठा माणूस असला म्हणून काय झालं या मायला वरसावं केलंच पाहिजे पाटील त्याने. नामदेवराव, सावकारला चुना लावायचा विचार नाही ना? अहो भाऊसाहेब, यायला तुम्हाला कवा कळायचं सगळं. ग्रामपंचायतीच्या ऑफिसात बसून सह्या करण्याशिवाय त्या मायला उद्योगच नाही. मी चुना लावणार नाही. नाम्या, हा अरे त्या सावकाराच्या पुरीला तू स्थळ बघायला निघालाय. हा निघाल की. अरे पण त्या सावकाराची पोरगी वांड आहे गेला का? वाव पाटील, वांड जरी असली तर तरणी वांड आहे ना, म्हणून वांड आहे. या मायला एक बार लग्न झालं की अशी सुतासारखी सरळ आली पाहिजे. तुम्ही याची काळजी करू नका, मी त्याचा बंदोबस्त बरोबर करतो. हा पाटील, खरंच बोलतोय मी. हा चला भाऊसाहेब, मी चाललो तिकडं बरं का. आईला जर त्या बारीनच पाटील चालतोय तिकडं म्हणतोय, चाललो तिकडं. नेमकं भाऊसाहेब जातय कुठं? नाम्या, हा मला बी ठरवलं आहे ग्रामपंचायत मध्ये, मी बी जातो. आईला वर्षाव भाऊसाहेबाला ठरवल्याचा पाटील म्हणतोय चाललो तिकडं. या मायला मलाच काय उद्योग नाही काय, मी तर काय ग बसतो. मी बी जातो की पाटलाच्या तिकडे. अंजू, झाला का नाही तुझा अभ्यास? मी 2 दिवस नव्हते आले, आज संध्याकाळपर्यंत तर नाही होणार. अंजू, तुझा अभ्यास करा, पूर्ण उद्या येतेस का नाही? हा, उद्या येणार आहे ना. 2 दिवस कामासाठी बुडलेत माझे. आपले कोरे सर इंग्लिशचा अभ्यास पूर्ण नाही म्हणून मारतात. नाही नाही, करीन मी आज संध्याकाळपर्यंत. होय, पण काय झालं, तू काय येत नाही शाळेत? अगं मला काम पण बघावं लागतं. मला अंजू, कुठेस तू? काल 2 दिवस झाले तू आली नाहीस शाळेत. अगं मला काम करावं लागतं. काय अंजू, अभ्यास सोडून दुसरं काय तुझ्या डोक्यात असतं की नाही? सारखा अभ्यास करत असतेस. मग काय डोक्यात ठेवू? माझ्या डोक्यात फक्त अभ्यास, काम आणि घरच आहे. काय तू मोठ्या घरचीस ग, पण हिला काम करायचंय, शाळा पण बघायची. ए राधा, आज इकडे कसं काय वाट चुकली? ह्या सगळ्या तर अभ्यास आलाय, तू तर काही चाललं नाही. अगं जाऊ दे अभ्यासाचं, इथं माझ्या आयुष्याचा अभ्यास झाला. का, काय झालं? अगं माझ्या घरचे माझ्यासाठी स्थळ बघायला लागलेत आणि उद्या पाहुणे येणार आहेत मला पाहायला. त्यात काय, तुझं बी लग्न होणार आहे आणि माझं पण होणारच आहे. बघ, मुलीच्या जातीला आज न उद्या लग्न करून सासरी जायचंच आहे, त्यात काय नवीन? सासरी तर जायचंच आहे, पण तुला कसं सांगू या दोघींच्या समोर? का, काय झालं आमच्या समोर नाही सांगायला? नाही ग, तुम्ही अजून लहान आहे, तुमच्या समोर नाही सांगायचं. जावा तुम्ही 2 मिनिटं, मी तिच्याशी बोलते. बरं बरं, जातो आम्ही. काय ग, काय बोलायचं तुला? त्या पोरींना का पाठवून दिलं? अगं मला तुझ्याशी बोलायचंय. मला लग्न झाल्यानंतर कसं होणार, काय होणार याची खूप भीती वाटते. मला काहीच अनुभव नाहीये. तुला काही कमी अनुभव आहे? अख्ख्या गावातल्या पोरांना नादी लावलं. अगं तसं नसतं, ते वेगळं झालं. आता माझं लग्न होणार आहे, लग्न झाल्यानंतर तू माझ्यावर कलवरी म्हणून ये ना. अगं करवली फक्त लग्नापुरतीच असते. अगं झालेल्या गोष्टी झाल्या, तुझ्याशी बोलण्यात काय अर्थच नाही. तू मागच्याच गोष्टी काढत बसली, मला इथं किती टेन्शन आले. चल जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काय अर्थच नाही. भाऊसाहेब, काय म्हणा बरं का, ना आम्ही 1 नंबर काम केलं बघा. सावकाराच्या पुरीला स्थळ घेऊन यायला लागलाय. अहो नामदेवरावनं डोक्यात घेतला विषय की फत्तेच करणार हो. हा सावकार, नामदेवराव आणि पाहुणं कुठं आहेत? तुम्ही यायच्या अगोदर नाम्याला फोन केलाय मी. हां, आता का टाइमच झालाय नामदेवरावचा. बरं, सरपंचच सांगितलंय ना. आता येत हो का, आलेच आहे का? राम 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 राम. बसा बसा बसा. काय म्हणताय, आलं का पाहुणं? आले की राव नामदेवराव. राम राम नामदेवराव. नामदेवराव, अहो नवरदेवाचे वडील आले, पण नवरदेव कुठं आहे? पाटील, हा ग्रामसेवक काय उन्हानं पांढरा झालाय का वयानं? अरे तुला काय थोडस बुद्धी आहे का नाही? अरे ह्योच नवरदेव आहे. भाऊसाहेब, अहो नामदेव सगळी माहिती आहे इथली, ते माहिती बघूनच त्यांना नवरदेव आणलाय ना. राम 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 पाहुणं, राम राम. बर का भाऊसाहेब, नवरीचं वय किती, नवरदेवाचं वय किती ही कळलं पाहिजे का? नुसतंच गाव पिशवीत घालायचं आणि गावभर बोंबलत फिरायचं. या मायला वाचाव हे ग्रामसेवक सुधरतच नाही का वा? अय भाऊसाहेब, ते नामदेवराव काय हापचड्डी घालून घालून लय मोठं झालंय.
हा ए मांडी घालून बस नामदेवा नीट. हा उगाच नाही. भाऊसाहेब मी काय म्हणतोय, त्या नाम्याने आपल्याला सगळं सांगितलंय, कंपन्या एवढ्या आहेत, कारखाना एवढे आहेत, पण ती तुम्ही आधी सगळी चौकशी तर करून घ्या ना, का लगेच आणा मुलगीन दावा. सावकार, पाऊणपणाचं अगोदर आपलं सुरेख जुळतंय का हे बघायचं. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर. नामदेवरावनं पाहुणं आणलं ते, पण नवरदेव काय करतो, नवरदेवाची इस्टेट काय, बरोबर, नवरदेवाचं शिक्षण काय, ही सगळं अगोदर बघून. राईट. आता नाम्यानं काय सांगितलं आपल्याला, नवरदेवाच्या कंपन्या आहेत, त्या उद्योगपती आहे. हा बरोबर. मग आता ह्याचं शहानिशा करायचे का नको, करावंच लागेल ना. हा मग आता काय करू, नामदेवरावाला विचारायचं का मग. हा तुम्ही बोला त्याला. बर. सावकार, नामदेवन पाहुणं आणल्यात आता. आता काय करा, ही सगळं बघून जे पुढचं काय कार्यक्रम पोरगी दावा पिवायचा असेल ते सगळं उरकून घ्या. होय. काय वाटतं तुम्हाला सगळ्यासनी? बरोबर आहे. बरोबर. आता ठराव मात्र फिक्स करू. त्याच्या आता ती राहिलं तिकडं का सारखं गरम सेवक, गरम पंचायत, ही पंचायत द्या की सोडून ठराव म्हणावं, ठरवाई. हा असं म्हणजे लगीन ठरवायचं. ऐकावा बोलायचा. पाटील. हा सरपंच मी काय म्हणतोय, बसली बैठक तर मुलीला घेतो बोलवून. होय टाकू जमवूनच. नाही सावकार, तुम्ही म्हणताय तीच 100% खरं हाय. या माईला वर्षा एक बार होऊन जाऊ द्या. गावा पुरीला नवरदेवाला पोरगी पसंत करेन, पुरीला नवरदेव पसंत करीन. या माईला एक बार धनका उठवून देऊ. अरे नाम्या जरा दम खा, पोरगी जाऊ दे, पसंत पडू दे, बघू दे, का तुझं मधीच दावा पोरगी आला काय वर्षाव. हे सरपंच आताच्या पोरांना दम निघाय नको का. या मायला वर्षाव झटक्यात झाला की सगळं जिथल्या तिथं घडतं बघा पाटील. हे बरोबर आहे बघा सरपंच. काय बी म्हणा, नामदेव जी आहे का नाही, अख्ख्या गावात डोक्यानं फक्त चालणारा एवढा माणूस आहे बघा. आता कळलं होय तुम्हाला. हा चला मग आता काय करताय, सगळे पुढचा कार्यक्रम उरकून घ्यायचा. होय घ्या मग. चला. अहो भाऊसाहेब, विचारायची गोष्ट विचारू, त्याचं काय नाही. अहो पण काय रीत पाठ असती का नसती. आयला वर्षाव आल्यापासून नुसतं विचारताय, काय चहा पाणी आल्यापासून केलंय का. अहो कसलं सावकाराचं घरी. सावकार हा म्हणतो तीच बरोबर आहे. रंग अरे जा आत पाणी आहे, पाणी आण जा. तिला का पाहुण्या रावल्यात तर चेन लावत जा तिकडं लाव. असते आता आणतोय पाणी, आणतो मी पाणी सकाळपासून म्हणत होता. आणलं का नाही पाणी, पाच मला पाहुण्या का. इकडे तू चेन लावली का. लावली बस खाली बस. पाहुणं घ्या की पाणी. हो घेतो. पाहुणे, आपलं गाव कुठलं म्हणायचं. मी पुण्यामध्ये असतो. बर. आणि आपला उद्योग व्यवसाय काय. माझ्या कोरेगाव पार्कमध्ये 2 सॉफ्टवेअर कंपनी आहेत. बर. 2 रेंज रोवर कार आहेत, 2 मर्सिडीज कार आहेत आणि 100-200 माणसं माझ्याकडे काम करतात. अरे नामदेवरावनं पाहुणं मात्र गबरगड आणलं बरं का. ह्याला म्हणायचं नामदेवराव. अख्ख्या गावाला आम्ही तीच सांगतोय हो, की ही माणूस काय माहिती का, जिथं जाईल तिथं काम करूनच येतोय. रंगा चहाचं बघ केला का पाहुण्याचं. सावकार दिला का आवाज. दिलाय. बर पाटील, आपण जी घडवलेली गोष्ट आहे, या मायला वर्षावर आजपर्यंत कवाच फिकी लावून दिली नाही. उगाच नाम्या म्हणत नाही ती. काय भाऊसाहेब खरंय का नाही. राईट का ठराव. आहो घ्यायचाच. कशाचा काय गरमबाज. अहो लग्नाचा ठराव. लग्नाचा हो. ते लय सुधारले, पण चड्डी काय फुल घालत नाही. बरं का पाहुणं. पण ते आता आमच्यात आहे, तुम्ही आमच्याकडे बघायला आलेला आहे. हे अरे रंगा आयला कुठे गेलो छत्री घेऊन. सरपंच
नामदेवरावनी पण दिलेला शब्द पाळला बरं का. होय होय होय. पाहुणं आणतो म्हणलं की आण रंगा आण. द्या पाहुण्याला द्या अगोदर. दे पाहुणं. अरे छत्री खाली ठेव केला का रंग्या. नको नको राहू द्या, छत्री हरवल परत रात्री लागते तुम्हाला. द्या पाहुण्याला द्या अगोदर. सरपंचाला द्या. आणा, घ्या आहो, घ्या, घ्या घ्या. आहो, घ्या सरपंच. परत कमी पडत. या मायला च्या मात्र जाकीबाज झाला बर का सरपंच. या रंग्यानं चेक केला म्हणायचं का कोणी. पाणी आहे बरं का पुरच्यात. अव बिगर पाण्याचा चहा प्यायला इथं काय आपण शेतकऱ्याच्या घरी आहे का. शेअर सिटी आहे, सावकाराचं घर आहे. ही मात्र द्या. सांगा माझा म्हशीचा तबेला आहे म्हणून. बरं आता पुढचं जे काय कार्यक्रम असेल ती पटकन जरा उरकून घ्या. मला जायचंय तिकडं. आता काय पोरगी बोलवा की राव. भाऊसाहेब रंगा काय बी असू द्या, तेवढा आवाज. पाटलाचा निज्या काय तिच्या मायला हटत नाही बघा. काय झालं की जायचंय तिकडे. पाटील जातय तरी कुठं. पाहुणं हे आमचे सावकार. या सावकारांची मुलगी आहे. मग आता नामदेवराव पुढचा कार्यक्रम चालू करूया का. हा खरा की या मायला या पोरीला घेऊन बघू द्या. आता मामा येते तर घे पुलीला घेऊन. बर 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 द्या हाक मारा जरा. चला काय बघा की रंगा. जाते एवढं द्या आवाज. मामाला पण या म्हणावं. राम 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 राम. या बस माझी बाची. बस बस आहे पोरे बस. आणि पाहुणे बोल. हे मुलीचे मामा. राम 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 हा. जावई म्हणायचं मग. हा म्हणायचं का. आता काय ठरावच फायनल करू आता. हिला का नाही भाऊसाहेबाचं जाईल तिथं ठराव. अहो पोरगी दाखवू द्या. बर पाहुणं ही पोरगी काय तुम्हाला विचारायचं असलं तर 4 प्रश्न विचारा. तिचं नाव विचारा, शिक्षण विचारा. आता तुम्ही पुण्यात आहे म्हणल्यावर तुमच्या भाषेत काय म्हणतात एज्युकेशन तसलं विचारा. हां तसलं काय म्हणजे शिक्षण होय. हा हो पाहुणे देखत बोलू द्या की मला इंग्लिश. खायला पाहुणं सावकाराची पोरगी पण एकदम झाग आहे बरं का. त्या मायला वरचव. पाहुणं ही मुलगी आहे. तुम्हाला काय विचारायचं ते तिला विचारून घ्या. ए राधा पुरे बघ हे पाहुणं याचं. तू इथं कस काय. हो तुम्हाला बघायला आलो तो मीच आहे. राधा अगं तू डायरेक्ट ह्यांना आरुतुरा कसं बोलली. पाहुणं आवाज बोलतात पण सावकाराची पोरगी आरुतुरा बोलते राव. का पाहुणं तुम्ही भेटला होता. कोण. पप्पांनी पाठवले का तुम्हाला. अच्छा नळ दुरुस्त करण्यासाठी. घ्या ना करून. करून घ्या. नळ नीट करायला आलाय का बसायला आलाय इथं. नळ नीट करून घ्या आधी. नळच नीट करायला लागले पण थोडं 1 ग्लास पाणी तर पिऊ द्या मग नळ नीट करतो. ऍक्शन. धर तुला पाणी देते. ढस पाणी. अरे काय मूर्ख माणूस आहे हा. सगळ्या फरशीवर पाणी सांडलं. पुसून घे ते पाणी. हो पुसतो मॅडम. द्या काहीतरी पुसायला. पुसायला काहीतरी नाही शर्टनी का पुसून घे सगळी फरशी. शर्टानं कसं पुसणार. काय मूर्ख माणूस आहे हा. घे हे कापड आणि पुस त्याने. कापड खाली. मॅडम तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही करोडोंच्या मालकीन होणार आहे पण ज्याच्याशी तुमचं लग्न होणार आहे त्याचं दुर्भाग्य की तुमचं सौभाग्य हेच मला कळत नाही. अहो पाहुणं तुमच्या मुलीला पैशाची घमेंडी आहे, पैशाची मस्ती आहे. तिला कुणाशी कसं बोलावं हे समजत नाही. त्याच्यामुळं मी तुमच्या मुलीशी लग्न करू शकत नाही. ठरावाचं काय करू द्या. ग्राम पंचायतीत आता हे ठरवू आपण. तुम्ही ते ठरावाची आता करा सुरळीत. उठा मंडळी.